Good morning to all SYIT students. So आता आपण बघूया नेक्स्ट लिंक लिस्ट. सो आता यामध्ये काय करतोय, ही जी PDF आहे ती मी तुम्हाला तुमच्या या व्हॉट्सॲप ग्रुपला शेअर केलेली आहे ऑलरेडी. सो ती बघा, त्याचा रेफरन्स घ्या नोट्ससाठी. सो आता याच्यातले राहिलेले काही पॉईंट्स असतील किंवा सपोज काही पॉईंट्स यातले आपण रिपीट करू किंवा त्यातले काही पॉईंट्स राहिलेले असतील तर ते आता इथे कंप्लीट होतील. सो त्या लास्ट पॉईंटला आपण आलो होतो लिंक लिस्ट पर्यंत. So what is the definition of linked list? It is, or the linked list or one-way list is a linear collection of data elements called nodes, where the linear order is given by means of pointers, and each node is divided into two parts. First is the first part contains the information of the element or node, and the second part contains the address of node, that is link or next pointer filled in the list. So हा पॉइंट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. टोटल एका नोडला each node is consist of two parts. First part contain the information and second part contains the address of the next node. म्हणजे पहिला हा जो नोड आहे, नोडला टोटल दोन पार्ट्स असतात किंवा दोन भाग असतात. पहिल्या भागामध्ये इन्फॉर्मेशन असते त्या एलिमेंटची किंवा त्या नोडची, आणि दुसऱ्या भागामध्ये पुढच्या नोडचा ॲड्रेस असतो, त्याला आपण म्हणतो लिंक किंवा नेक्स्ट पॉइंटर फील्ड. अँड देर इज अ स्पेशल पॉइंटर स्टार्ट ऑर अ लिस्ट कंटेन्स द ॲड्रेस ऑफ फर्स्ट नोड इन द लिस्ट. तर याच्यामध्ये बघा त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल स्टार्ट. आता इथून स्टार्टमध्ये डिफरंट नोड्स आहे, टोटल 1 2 3 4 5. सो देर आर टोटल 5 नोड्स. ओके, आता या 5 नोड्समध्ये बघा प्रत्येक नोडला दोन पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट म्हणजे त्या नोडची इन्फॉर्मेशन आणि दुसरा पार्ट म्हणजे पुढच्या नोडचा ॲड्रेस. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. आणि पुढचा जो शेवटचा जो नोड आहे तो आपला नल पॉइंटर असणार आहे, बिकॉज आपल्याला पुढे कुठल्याच नोडचा ॲड्रेस तिथे लिहायचा नाहीये, कारण तो शेवटचा नोड आहे. आणि पहिला जो आहे तो आपण स्टार्ट नोड, दॅट इज अ स्टार्ट पॉइंटर आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट आपण बघितलं होतं ट्री. ट्री, देन ग्राफ, क्यू. Then there are different operations related to the data structure, that is the traversing, then searching, insertion, etc. Next आपण बघत होतो array. So what is array? Array is the collection of similar type of elements. याच्यामध्ये बघा there are different types of array, one dimensional, two dimensional and multi dimensional array. So त्या याच्यामध्ये बघा काय आहे, arrayचं जे काउंटिंग आहे, सिंपल काउंटिंग, ते आपण 1 2 3 4 ने करतो. बट ॲरेचं जे इंडेक्सिंग काउंटिंग आहे, दॅट इज द आता इथे बघा नंबर्स नावाचा हा ॲरे आहे, आणि या ॲरेचं काउंटिंग आपण कसं केलं, नंबर ब्रॅकेटमध्ये 0, ते नंबर पुढे स्क्वेअर ब्रॅकेट इथे आपण यूज करतो ॲरेसाठी. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1, देन 2 and 3. सो in very simple language, array indexing start with 0 always. So remember that. नेक्स्ट आपण बघूया रिप्रेझेंटेशन ऑफ वन डायमेन्शनल ॲरे. आता याच्यामध्ये काय आहे, इन पास्कल लँग्वेज वी कॅन डिफाईन ॲरे ॲज. इथे त्या पास्कल लँग्वेज मधला ॲरे आपल्याला दिलेला आहे, बट एक्झामला अगर तुम्हाला हे पास्कल लँग्वेज आता आपल्याला नाही आहे. वी नीड ओनली C and C++ लँग्वेज फॉर अवर प्रोग्रामिंग. सो नेक्स्ट पेज. So this is one of the example of two dimensional array. See here, type array name x and y. आता याच्यामध्ये काय आहे, x म्हणजे काय झाला, हा त्याचा म्हणजे एक रो आणि कॉलम. ते अशा प्रकारे रो आणि कॉलम मध्ये आपण ते डिवाइड करतो. सो रो 0. आता इथे सुद्धा बघा स्टार्टिंग किंवा आपण म्हणतो ज्याला इंडेक्सिंग काउंटिंग करताना 0 पासून आपण स्टार्ट करणार. सो 0 1 2. आणि हे लिहायचं असताना पहिला जो पॅरामीटर आहे ते बघा 2 आहेत मल्टी डायमेन्शनलला. सो पहिला असतो तो ऑलवेज रोचा असतो आणि दुसरा असतो तो कॉलमचा असतो. सो रो कॉलम अशा प्रकारचे ते ॲरे आपण सेट करत जाणार आहोत. नेक्स्ट आता हे बघूया. Representation of 3 and 4 dimensional array.
आता हे कसे रिप्रेझेंट करणार. सो इट इज यूज टू कॅल्क्युलेट ॲड्रेस ऑफ एलिमेंट्स युझिंग रो मेजर ऑर्डर. सो इथे आपण डिफरंट ॲड्रेसेस दिलेले आहेत. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. नेक्स्ट वन इज द बबल सॉर्ट. याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण, the sorting in linear array. So the sorting an array in the ordering the array elements in ascending, that is increasing from minimum to maximum, or descending, that is a decreasing from max to minimum order. So that is the sorting. नेक्स्ट बघा, इथे पास 1, पास 2, पास 3 आणि पास 4 दिले आहे. याचा मीनिंग काय आहे, इट इज द नंबर ऑफ इटरेशन्स. हे सगळे आपले नंबर ऑफ इटरेशन्स आहेत. त्यातला पास 1 आता बघा, हा त्यांनी दिलेला डेटा आहे. इट इज 2, 1, 5, 7, 4, 3 एक्सेट्रा. आता ते बबल सॉर्टिंग मध्ये काय होते की प्रत्येक जो पॉइंटर आहे तो प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट करत पुढे जाणार आहे. सो आता पहिल्यांदा काय होईल, इथे बघा पहिल्यांदा 2 आणि 1 चं कंपॅरिझन झालं. आता 2 मोठा आहे म्हणून तो लेफ्ट साईडला आपल्याला तो राईट साईडला जाईल अँड 1 लहान आहे तो लेफ्ट साईडला जाईल. सो वन थिंग टू रिमेंबर दॅट द स्मॉलर एलिमेंट लोकेटेड आर ऑलवेज लेफ्ट साइड and greatest element or the greater element located at the right side. सो आता इथे बघा 2, 1 होतं, तिथे आपण 1, 2 असं स्वॅप करून ती घेतली व्हॅल्यू. नेक्स्ट आता पुढे बघा काय होईल. पुढे नंतर आता 1, 2 हे ऑलरेडी सॉर्टेड मध्येच आहेत. नेक्स्ट 2 आणि 4 चं इथे तर बघा 2 and 5 हे दिलेलं आहे बायनरी. इथे नेक्स्ट आता 5 आणि 4 मध्ये बघा, इथे 5, 4 चे इथे 3, 4 मध्ये त्यांनी स्वॅपिंग केलेलं आहे. नेक्स्ट आता इथे हा पास 1 आहे, इथे सरळ पास 1 म्हणजे पहिल्यांदा हा एक्झिक्यूट होणार आहे. तर ही लाईन मगाशी आपण डिस्कस केली. नेक्स्ट आता बघा 1, 2 झालं. नेक्स्ट आता 2 आणि 5 चं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. सो 2 इज लेस दॅन 5, सो इट विल बी ॲट लेफ्ट साईड. सो हा सिक्वेन्स बरोबर आहे पास 1 मध्ये. अगेन आता 1, 2, 5 हे ऑर्डर मध्येच आहे. आता 7 आणि 4 चं कंपॅरिझन होणार 5 and 7 मध्ये. नेक्स्ट आता ते ओके आहे. नेक्स्ट परत 7 आणि 4 मध्ये कंपॅरिझन होईल. सो 4 इथे लेफ्टला येईल, 7 राईटला जाईल. अगेन हे बघा असं. देन आता बघा इथे शेवट 7 आणि 3 आले परत. मग आता 3 लेफ्टला येईल आणि 7 हा राईटला जाईल. आता अगेन सो ही आपली कंप्लीट एक इटरेशन झाली, दॅट इज पास 1. नाउ वी विल गो ॲट द सेकंड इटरेशन. सो आता याच्यामध्ये काय आहे बघा 2, 1, 2, 5, 4, 3, 7. इथे आता 1, 2 आहे, 2, 5 आहे. 5, 4 चं स्वॅपिंग होईल, 4 तिकडे जाईल, 5 इकडे येईल. देन अगेन 5, 3 येणार, 7. देन अगेन 3 to 5 होईल स्वॅपिंग. इथे आपला सेकंड इटरेशन कंप्लीट झालं. सो दॅट इज पास 2. नेक्स्ट आता बघूया पास 3 ला काय आहे, सेम आहे 1, 2, 4, 3. आता 4, 3 मध्ये इथे कंपॅरिझन होईल. 4 तिकडे लेफ्टला जाईल, 4 राईटला आणि 3 लेफ्टला जाईल. हे आपलं झालं इटरेशन नंबर 3. अँड लास्ट इटरेशन नंबर 4. याच्यामध्ये सगळेच आपले सिक्वेन्स इथे येणार आहेत या थर्ड पॉइंटला. सो अशा प्रकारे आपण हे बबल सॉर्टिंग करतो. नेक्स्ट आता बघूया इथे हा एक अल्गोरिदम आहे. दिस पास 1, 2 दॅट इज n equal to 1. त्यानंतर आता बघा इथे फॉर हे घेतलं आपण फॉर लूप यूज केलेला आहे. इफ डेटा ग्रेटर देन डेटा दॅट इज i+1 देन. आता इथे त्यांनी इफचा फॉर आणि इफ हे 2 लूप यूज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला इफ स्ट्रक्चरचा जो लूप होता तो एंड झाला. त्यानंतर इनर लूप होता तो एंड झाला. त्यानंतर स्टेप 1 आउटर लूप होता तोही एंड झालेला आहे. नेक्स्ट आता एक एक्झाम्पल दिलेला आहे, तो प्रॅक्टिकलचा पार्ट आहे कोड, जो की आपण ऑलरेडी एकदा बघितलेला आहे. देन देर आर डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे.
So the array are used to implement mathematical vectors and matrices as well as other kinds of rectangular tables. So many databases, small and large, consist of or include the one-dimensional arrays whose elements are records. So the arrays are used to implement other data structures such as heaps, hash tables, dequeues, queues, stacks, string and vlist, etc. Then one more, large arrays are sometimes used to emulate in-program dynamic memory allocation. It is a particularly memory pool allocation. Historically, this has sometimes been the only way to allocate dynamic memory portably. Next is the arrays can be used to determine partial or complete control flow in programs as a compact alternative to multiple if statements. So they are known in the context as control tables, are used in conjunction with a purpose-built interpreter whose control flow is altered according to values contained to the array. So if you have any query related to this, then ask me in my feedback form. हे जे ईबुक आहे ते मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आता शेअर केलेलं आहे, सो तुम्ही ते यूज करा तुमच्या नोट्ससाठी.